आज पडत होता बाहेर धो धो पाऊस, तर म्हटलं चला मस्त आज दाल फ्राय आणि गरम गरम भाताचा मेनू बनवूया. तर 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे मी आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे वरती. ही स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेतली डाळ आणि त्याच्यानंतर मी टाकलं आहे त्याच्यामध्ये 2 टमाटर, हे छोटे टमाटर आहेत माझे, आणि 1 मिरची टाकली आहे. नंतर त्या डाळीला लागेल तेवढं पाणी टाकलं. वरतून टाकलं आहे मी जिरं. हां, नक्की जिरं वापरा, असंच खूप छान फ्लेवर येतो तुमच्या दाल फ्रायला. हिंग टाकलेली आहे. पुढे टाकलेलं आहे हळद आणि नंतर टाकलेलं आहे मी, हे एक सिक्रेट आहे, तुमची दाल फ्राय मस्त बनणार आहे, तेजपत्ता टाकायचा. आणि जर तुमच्याकडे कुठला पण गरम मसाला असेल तर तो टाकायचा, अगदी थोडा फ्लेवरसाठी, जास्त टाकायचा नाही. जर तुमच्याकडे मसाला नसेल हा, तर तुम्ही कुठला पण एक लवंग, 1 मिरा असं टाकू शकता. तर माझ्याकडे होतं तर मी हाच टाकला आणि थोडंसं तेल वापरलेलं आहे. बस मग काय, कुकरच्या 1 शिट्टी मोठ्या आचेवर काढली आणि 2 शिट्ट्या छोट्या, आणि मस्त आपली डाळ ही शिजलेली आहे. तेजपत्ता काढून टाकायच्या, टमाटरचे सालं जर वरती आले असतील तर ते पण काढून टाकायचे. मी सगळं काढून टाकलं आणि मस्त घोटलं रवीनी वरण. आता फोडणीकडे वळूया. जिरं मोहरी टाकलेली आहे आणि फोडणीमध्ये टाकलेलं आहे लसूण, अद्रक आणि कढीपत्ता, आणि पुन्हा थोडं हिंग वापरलेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला लसूण हा एकदम ब्राऊन करायचा नाही आहे, त्यांनी थोडासा फ्लेवर बिघडतो. आणि आता टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा हा जरूर वापरा, आणि कांदा हा बारीकच चिरून घ्या. तो दाताखाली आल्यावर खूप छान रेस्टॉरंट स्टाईल आपला फील येतो त्याला. आणि नंतर टाकलेली आहे हळद, आणि हे लाल तिखट किंवा रंगाचं तिखट टाकलेलं आहे थोडं, आणि त्याने रंग खूप छान येतो आपल्या दाल फ्रायला. लक्षात घ्या, आपण इथे दाल फ्राय बनवतो आहे, दाल तडका बनवत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे बेताचंच तेल वापरायचं आहे. आणि बस थोडंसं बॅलन्स करायला फ्लेवरला मी थोडी साखर वापरलेली आहे. आणि नंतर आता आपल्याला आपलं वरण जे घोटलं आहे आपण ते ओतायचं आहे. छान शिजू दिला कांदा, तो पण जास्त ब्राऊन करायचा नाही, नाही तर फ्लेवर बिघडू शकतो. आणि आता वरण जे आपण घोटून ठेवलं होतं आधीच ते टाकलेलं आहे. आणि आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आपल्याला. मीठ टाकलेलं आहे, मीठ टाकून झालेलं आहे. आणि आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला पाणी टाकायचं, गरम गरम पाणीच टाकायचं, थंड टाकायचं नाही, नाहीतर फ्लेवर बिघडतो. लक्षात ठेवा, कुठली पण भाजी किंवा कुठलं पण वरण करताना गरमच पाणी वापरायचं, त्याने फ्लेवर आपला छान राहतो. थोडी कसुरी मेथी टाकली आणि बस आपली मस्त गरमागरम दाल फ्राय रेडी आहे. आणि जरूर करून पहा, या मेथडनी खूपच छान होते.